अचलपूर नगरपालिका निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर एक गंभीर प्रश्न पुढे आला आहे। कल्याण मंडपमध्ये ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएम मशीन सुरक्षित आहेत का? मागील 3 दिवसांपासून शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असून नागरिकांमध्ये संभ्रम आणि शंका वाढू लागल्या आहेत। अचलपूर शहरात 2 डिसेंबरला मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली। मतदानानंतर सर्व ईव्हीएम आणि व्हीव्हीटी पॅड मशीन अचलपूर शहरातील कल्याण मंडपम येथील स्ट्रॉंग रूममध्ये जमा करण्यात आल्या। या ठिकाणी 24 तास सीसीटीव्ही निगराणी, पोलिसांचा कडक बंदोबस्त आणि राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे। परंतु शहरातील नागरिकांना चिंतित करणारी परिस्थिती निर्माण झाली आहे। मागील 3 दिवसांपासून वीज पुरवठा वारंवार 3 ते 4 तास खंडित होत आहे। कल्याण मंडपमचा परिसरही यात विभागात येत असल्याने वीज गेल्यानंतर हा संपूर्ण भाग अंधारात बुडतो। नागरिकांचा प्रश्न अगदी सरळ आहे, अंधारात स्ट्रॉंग रूम सुरक्षित राहील का? सीसीटीव्ही कॅमेरे बंद तर पडणार नाहीत ना? ईव्हीएम मध्ये छेडछाड होऊ नये यासाठी कोणती बॅकअप व्यवस्था आहे का? याच मुद्द्यावर अचलपूर नगरपालिका निवडणूक निर्णय अधिकारी बळवंत आरखराव यांनी महावितरण अधिकाऱ्यांना लेखी विचारणा केली आहे। नागरिकांच्या मनातील शंका अशा स्ट्रॉंग रूम अंधारात असेल तर मशीन सुरक्षित आहे का? आता जे आहे म्हणजे 2-3दा इथं लाईन म्हणजे आता लाईन वगैरे जात आहे का लाईन? हाँ, कितने बार जारी लाइन? अभी गई जस्ट 5 मिनट पहले। और कल कल भी कल भी लाइन गई, यानी लाइन पूरा बंद हो जाता है अंधेरा ग्रुप। नहीं, लेकिन वो चालू रही थी, इन्वर्टर चालू है। इन्वर्टर चालू है अंदर, यानी लाइन कितने दिन से जा रही, कल गई थी, आज गई। यानी बाद में आ जा रही। सीसीटीव्ही कॅमेरा वीज गेल्यानंतरही व्हिडिओ रेकॉर्ड करतात का? सत्ताधाऱ्यांना पुढे नेण्यासाठी कुठला कट रचला जातोय का? या सर्व अफवांना आळा घालण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी सामान्य नागरिकांना स्पष्टीकरण देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे। 21 डिसेंबरला मतमोजणी होणार असून त्यापूर्वी शांतता आणि पारदर्शकता राखणे अत्यंत गरजेचे आहे। अचलपूर नगरपालिका निवडणूक याकरिता 2 डिसेंबर रोजी मतदान झाले। अचलपूर नगरपालिका क्षेत्रामध्ये येणाऱ्या 21 वार्डामध्ये 41 एकूण वार्ड होते आणि या 21 प्रभागामध्ये मतदान झाले असून नगराध्यक्ष पदाच्या 7 उमेदवारांकरिता सुद्धा मतदान झालेले आहे। आता प्रश्न हा पडलेला आहे की या ठिकाणी जे निकाल आहे ते येणाऱ्या 21 डिसेंबर रोजी होणार असे कोर्टाने निर्देश दिलेले आहे। त्याचप्रकारे ज्या पुढच्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्यासुद्धा 31 जानेवारीपर्यंत होणार असे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेले आहे। अचलपूर नगरपालिकेच्या सर्व मतदान झाल्यानंतर निवडणूक जे ईव्हीएम मशीन आहे ते स्ट्रॉंग रूममध्ये कल्याण मंडपम या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। कल्याण मंडपम या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे, त्याचप्रकारे राज्य राखीव पोलीस बलाचा सुद्धा या ठिकाणी बंदोबस्त आहे। सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहे। परंतु मागील 2 ते 3 दिवसापासून वारंवार या क्षेत्रामधला वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा होत आहे की ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड तर होणार नाही, येणारा निकाल हा बदल होणार तर नाही, नगरसेवक पदाचे उमेदवार, नगरसेविका पदाचे उमेदवार, त्यांचे समर्थक कार्यकर्ते आता या चर्चा चौकात सुरू आहे की लाईन 3-3, 4-4 तास लाईन का बंद होत आहे। म्हणजे वारंवार महावितरण लाईन बंद करण्याचं कारण काय हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे। आणि एकूण या कल्याण मंडपमचा हा जो क्षेत्र आहे हा सुरक्षित आहेत का या संबंधात सुद्धा अचलपूर निवडणूक निर्णय अधिकारी बळवंत आरखराव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी धीरज गुहाळ यांनी उत्तर द्यायला हवे आणि महावितरणच्या जे अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी आहेत आणि जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनीसुद्धा या संदर्भात खुलासा करावा, जेणेकरून सामान्य जनतेमध्ये कोणत्याही प्रकारचा अफवा पसरू नये आणि येणाऱ्या 21 डिसेंबर रोजी शांततेत या निवडणुकीचा निकाल लागणार। मी कॅमेरा पर्सन धीरज सोबत हितेश किल्लेदार, सिटी न्यूज, अचलपूर।